मुंबई हाऊसिंग फेडरेशन संचलित सेवा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र याचा उद्घाटन सोहळा आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निर्मित सहकार भवनाचा भूमिपूजन सोहळा या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी मंचावर उपस्थित राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटीलजी, माननीय मंत्री महोदय मंगलप्रभात लोढाजी, भूमिपूजनाला येऊन पुढच्या कार्यक्रमाला गेलेले आशिष शेलारजी, पंकज भोयरजी, ज्यांनी हा अतिशय नेत्रदीपक अशा प्रकारचा सोहळा ऑर्गनाईज केला आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून हे सहकार भवन या ठिकाणी उभं राहत आहे, ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्रवीण दरेकरजी, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरजी, आपल्या महापौर ऋतुताई तावडे, आमदार अमित साटमजी, कालिदास कोळंबकरजी, तमिल सेल्वनजी, प्रसाद लाडजी, सन्मान्य राहुल शिवाळेजी, शिवाजीराव नलावडेजी, गणेश खणकरजी, सिद्धार्थ कांबळेजी, नंदकुमार काटकरजी, प्रकाश दरेकरजी, राजश्री शिरवाळकरजी, श्री जिजाबा पवार, संजीव जयस्वालजी, मिलिंद बोरीकरजी, महेंद्र कल्याणकरजी, मिलिंद शंभरकरजी, अमेय घोले, अनिल गजरे, आनंदराव गोळे, मुंबई बँकेचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे दरेकर साहेबांनी सांगितलं की ज्या ज्यावेळी मी कार्यक्रमात आलो त्यावेळी काही ना काही देऊन गेलो. असं असतानाही दरेकर साहेब, तुम्ही सगळ्या लोकांना उन्हात का बसवलं, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. बरं, उन्हात बसवलं तर बसवलं, अशा वेळी घेतला की तो सूर्यशिरं माझ्या तोंडावर येऊन राहिलेला आहे. त्यामुळे नेमकं तुमच्या मनात काय होतं, म्हणजे काय आमचं कमी राहिलं की तुम्ही आमचं घर उन्हात बांधलं, असा मला प्रश्न तुम्हाला विचारायचा. पण गमतीचा भाग सोडला तरी हा कार्यक्रम मुळात संध्याकाळी होता आणि मी तो दुपारी केल्यामुळे आपल्या सर्वांना उन्हात बसावं लागलं. त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सर्वांची क्षमा मागतो. आज मला अतिशय आनंद आहे की या दोन्ही प्रकल्पांचं आपण या ठिकाणी एकाचं उद्घाटन आणि एका प्रकल्पाचं भूमिपूजन करतो आहे. विशेषतः मुंबईमध्ये सहकार भवन असावं ही संकल्पना प्रवीणजींनी मांडली आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. त्याकरता जमीन शोधून काढण्यापासून सगळं काम हे प्रवीणजींनी स्वतः केलं आणि त्यानंतर मग आम्ही महाराष्ट्र शासन म्हणून ही जी काही जमीन आहे ती जमीन आपल्या मुंबई बँकेला त्या ठिकाणी हस्तांतरित केली आमच्या म्हाडाच्या माध्यमातून आणि आज त्या ठिकाणी अतिशय चांगलं सहकार भवन आपण निर्माण करणार आहोत. या सहकार भवनामध्ये मोठा हॉल आहे, कॉन्फरन्स हॉल्स आहेत, त्या ठिकाणी प्रशिक्षणाच्या करता क्लासरूम्स आहेत. त्यामुळे सहकाराच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी या सहकार भवनामध्ये या ठिकाणी आपल्याला प्राप्त होणार आहेत. आणि म्हणून मुंबईमध्ये सहकाराकरता एक हक्काचं घर बांधल्याबद्दल प्रवीणजी तुमचे आणि मुंबई बँकेच्या सर्व संचालकांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो. आत्ताच बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की मुळामध्ये आपल्या सहकाराच्या क्षेत्रामध्ये देशात सर्वात जास्त सहकारी संस्था या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या सहकारी संस्थांमध्ये एक सगळ्यात मोठा वाटा हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा आहे. आणि या सहकारी गृहनिर्माण संस्थानांचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात MMR रिजन, पुणे, नागपूर, नाशिक अशी जी महानगर आहेत या महानगरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या संपूर्ण गृहनिर्माण संस्थांचा विस्तार आहे. खरं म्हणजे आपल्या राज्यामध्ये सहकाराला एक वेगळं स्थान आहे. सहकाराने विशेषतः ग्रामीण भाग असेल, शेती असेल, शेतीपूरक उद्योग असतील, यात अतिशय उत्तम काम केलं आणि म्हणून आपण सगळे त्याच्याकडे विशेष लक्ष देत होतो. पण त्याचवेळी सहकारातलं गृहनिर्माणाचं जे क्षेत्र होतं हे मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित होतं. आणि मग मागच्या काळामध्ये प्रवीणजींनीच हा विषय हातामध्ये घेतला आणि सातत्याने पाठपुरावा करून सहकारामध्ये आमच्या ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांच्या काही वेगळ्या गरजा आहेत,
सगळ्या संस्थांना सारखा विचार करून आपण कायदे तयार करू शकत नाही. त्यांच्याकरता वेगळ्या कायद्यामध्ये तरतूद केली पाहिजे. हा पाठपुरावा त्यांनी केला आणि त्यांच्याच पाठपुराव्यामुळे मागच्या काळामध्ये आपण सहकार कायद्यात बदल केला आणि गृहनिर्माण संस्थांचा वेगळा चॅप्टर हा आपल्या सहकार कायद्यामध्ये ॲड करून गृहनिर्माण संस्थांकरता ज्या ज्या तरतुदींची आवश्यकता होती त्या सगळ्या तरतुदी आपण त्यामध्ये घेतल्या. एवढंच नाही तर या गृहनिर्माण संस्थांचे इलेक्शन्स, त्यांचे बाकी सगळ्या गोष्टी याकरता सहकारामध्ये खूप त्यांना अडचण व्हायची. त्यामुळे आपण निर्णय केला की याचं 100% डिजिटायझेशन करायचं आणि कोणालाही कार्यालयामध्ये सहकार विभागाच्या येण्याची आवश्यकता पडू नये अशा पद्धतीचा इलेक्ट्रॉनिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करायचा. मागच्या काळामध्ये तो प्लॅटफॉर्म देखील आपण तयार केला आणि तो प्लॅटफॉर्म डेडिकेट केला. त्यामुळे आता या गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष सचिव, कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी या गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव हे कुठेतरी नोकरी करत असतात, व्यवसाय करत असतात. आपला सगळा वेळ सांभाळून आपलं सगळं जे काही नोकरी आहे ते करून त्यांना संस्थेकडे लक्ष द्यावं लागतं आणि त्यांना जर छोट्या छोट्या कामाकरता सहकाराच्या कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागल्या तर त्यांना ज्या अडचणी सहन कराव्या लागत होत्या त्या अडचणी दूर करण्याचं काम हे आपण त्या माध्यमातून केलं. मग त्यानंतर हा विषय आला की कार्यालयांचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. एकाच कार्यालयामध्ये सगळ्यांना मुंबईत यावं लागतं. मग आपण त्याचं विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिलासा दिला. मग आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता डीम कन्व्हेन्सचा विषय आला, तो विषय आपण केला. मग सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता विशेषतः ज्या 2च्या सोसायट्या होत्या त्या 1मध्ये आणण्याचा विषय होता. त्या सगळ्यांना भोगवटदार 1मध्ये आणण्याकरता गृहनिर्माण सोसायट्यांकरता एक वेगळा निर्णय घेऊन आणि त्यांना अतिशय कमी दरामध्ये, मला असं वाटतं 5% त्या ठिकाणी वर्ग 1मध्ये आणून त्यांना सोसायट्यांना त्यांच्या जमिनीचा मालक करण्याचा निर्णय देखील आपण त्या ठिकाणी केला. आणि यामुळे या सगळ्या गृहनिर्माण सोसायट्यांना रिडेव्हलपमेंट करता एक मोठं ॲव्हेन्यू त्या ठिकाणी प्राप्त झालं. त्यानंतर मग एक अत्यंत चांगला मुद्दा प्रवीणजींनी या ठिकाणी आणला आणि सांगितलं की वर्षानुवर्ष या विकासाच्या या प्रक्रियेमध्ये ज्या गृहनिर्माण संस्था आहेत, कुठल्या तरी बिल्डर त्यांच्याकडनं NOC घेतो, त्यांच्याकडनं त्यांचे कन्सेंट घेतो, त्यांना बाहेर काढतो आणि मग वर्षानुवर्ष ते बाहेर येत नाही. किंबहुना त्यांच्या सोसायटीच्या भरोशावर बिल्डर मोठा होतो पण त्या सामान्य माणसाला काही मिळत नाही. आणि म्हणून स्वयंपुनर्विकास अशा पद्धतीचा एक मुद्दा हा प्रवीण भाऊंनी रेटून नेला आणि मला सांगताना आनंद वाटतो की आपल्या शासनाने त्या संदर्भात चांगले निर्णय केले. मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण निर्णय केले, शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पुन्हा निर्णय केले, आता मी मुख्यमंत्री असताना त्यातल्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या दूर केल्या आणि आता स्वयंपुनर्विकास हा एक अत्यंत चांगला मुद्दा आपण हातामध्ये घेतलेला आहे की ज्या माध्यमातून मागच्या काळात काही इमारतींचं आम्ही उद्घाटन केलं, काहींचं भूमिपूजन केलं आणि मला पाहून इतका आनंद वाटला की ज्यांचं 500 चौरस फुटाचं घर होतं त्यांना बिल्डर 600 चौरस फूट देत होता, पण स्वयंपुनर्विकासात त्या 500 फूटवाल्याला कोणाला 900 फूट मिळालं, कोणाला 1100 फूट मिळालं आणि त्यांच्याही जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आपण बघितलं. आपण जवळपास 17 मुद्दे स्वयंपुनर्विकासाला या ठिकाणी चालना देण्याकरता एक मोठी परिषद झाली. त्या परिषदेत 17 मुद्दे समोर आले की ज्या 17 मुद्द्यांमुळे सामान्य आमच्या सोसायटी धारकाला देखील स्वयंपुनर्विकास करता येईल. त्या दृष्टीनं त्या 17ही मुद्द्यांना आपण मान्यता दिली आणि आज मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्वयंपुनर्विकासाच्या योजना सुरू झाल्या. जवळपास 1600 योजना स्वयंपुनर्विकासाच्या आता मुंबईत सुरू आहेत आणि त्याच्या दुप्पट योजना आता रांगेमध्ये आहेत. आता प्रवीण भाऊ आमच्या मागे लागले आहेत की यांना फायनान्स द्यायचा आहे. आता मुंबई बँक अपुरी पडते आहे, त्यामुळे इतर बँकांना देखील तो फायनान्स देण्याच्या संदर्भात तुम्ही आम्हाला मदत करा. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही देशाचे सहकारिता मंत्री माननीय अमितभाई शहा यांना भेटलो. आम्ही त्यांना सांगितलं NCDCमध्ये त्यांनी शहरी भाग इन्क्लूड न केल्यामुळे सहकारात असून देखील आमच्या या गृहनिर्माण संस्थांना NCDCचे पैसे मिळत नाही. ते जर तुम्ही इन्क्लूड करून दिले
तर NCDCच्या माध्यमातून मुंबई बँकेला रिफायनान्स करता येईल आणि त्यातनं या सगळ्या आमच्या गृहनिर्माण संस्थांना त्या ठिकाणी कर्ज देता येईल आणि इंटरेस्ट सबवेन्शनची स्कीम देखील आपण चालवतो। त्यामुळे अतिशय कमी दरामध्ये त्यांना त्या ठिकाणी कर्ज देऊन त्यांची स्वतःची घरं बनवण्याच्या संदर्भात एक मोठं आपल्याला कार्य करता येईल। त्या दृष्टीने तो प्रयत्न चाललेलाच आहे। माननीय अमित भाईंनी त्याला खूप सकारात्मकता दाखवलेली आहे। कायद्यात थोडा बदल करावा लागणार आहे, पण तो बदल झाल्यानंतर ज्या प्रकारे सहकारी साखर कारखान्यांना 10,000 कोटी रुपये माननीय अमित भाईंनी महाराष्ट्रामध्ये NCDCच्या माध्यमातून दिले, तसं आमच्या गृहनिर्माण संस्थांना देखील या ठिकाणी 20-25 हजार कोटी रुपये NCDCच्या माध्यमातून आणि बँकेच्या माध्यमातून मिळण्याचा रस्ता हा पुढच्या काळात मोकळा होईल। पण तत्पूर्वी आपला हाही प्रयत्न चाललेला आहे की मित्राच्या माध्यमातून आपली जी नीती आयोगाच्या सारखी आपली जी संस्था आहे, मित्रा महाराष्ट्र ट्रान्सफॉर्मेशन संस्था जी आहे इन्स्टिट्यूशन, त्याच्या माध्यमातून आपण काही एक्सटर्नल फायनान्सेस एकत्रित करून त्यातनं हा संपूर्ण जो मुंबई बँकेला मध्ये घालून हा संपूर्ण जो प्रकल्प आहे तो प्रकल्प त्याला चालना देऊन हे जे सगळे आता जवळपास 2-3 हजार प्रकल्प जे आता स्वयं पुनर्विकासाकडे वळत आहेत त्या सगळ्यांना सुलभतेनं त्या ठिकाणी फायनान्स मिळवून देण्याच्या संदर्भात आपण हे प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की या प्रयत्नातनं एक फार मोठी क्रांती होणार आहे। आणि म्हणूनच मी मुंबई बँकेचं मनापासून अभिनंदन करतो की मुंबई बँकेने या स्वयं पुनर्विकासाच्या क्षेत्रामध्ये सामान्य मुंबईकराला, मुंबईतल्या मराठी माणसाला त्याचं हक्काचं घर मिळण्याकरता या ठिकाणी जे कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याकरता प्रवीणजी तुमचं आणि मुंबई बँकेच्या सगळ्या संचालकांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुंबई बँक इतकं चांगलं काम करते। राज्यातली आमच्या लाडक्या बहिणींकरता पहिली योजना ही मुंबई बँकेने तयार केली। मी प्रवीण भाऊंना म्हटलं मुंबई बँकेने काही योजना तयार करावी, आमच्या बहिणींना 1500 रुपये मिळतात, 1500 रुपयांनी काही खूप त्यांचं त्या ठिकाणी जीवन बदलेल असं नाही आहे, त्यांना तो फक्त आधार आहे। पण आपण जर त्यांना वित्त उपलब्ध करून दिला आणि त्यांना काही व्यवसाय करून दिला आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो हप्ता आहे तो या 1500ला लिंक आपण केला तर त्यातनं फायदा होईल। आणि मग प्रवीण भाऊंनी एक चांगली योजना त्या ठिकाणी आणली की राज्य सरकारच्या विविध योजनांचा कॉन्व्हर्जन्स हा लाडक्या बहिणीशी करून आणि त्या ठिकाणी आमच्या मुंबई बँकेच्या माध्यमातून आम्ही त्यांना वित्त पुरवठा करू आणि आमच्या अशा लाडक्या बहिणी त्या ठिकाणी व्यवसाय उभ्या करतील। आणि मला सांगताना आनंद वाटतो आतापर्यंत 2000 लाडक्या बहिणींना मुंबई बँक, महाराष्ट्र सरकार आणि लाडकी बहीण योजना याच्या माध्यमातून व्यावसायिक बनवण्याचं काम आपण केलं आहे। आता ते केवळ 1500 कमवणारी नाही तर 15,000 कमवणारी माझी लाडकी बहीण आता त्या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून होते। आणि अशा प्रकारची कल्पकता वापरून मुंबई बँकेच्या माध्यमातून वेगवेगळे जे समाजातले घटक आहे, मग कुठे टॅक्सी ड्रायव्हर्स असतील, कुठे आमचे तरुण असतील, कुठे व्यावसायिक असतील, या सगळ्यांना वित्त पुरवठा करून त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी चाललेलं आहे। त्याबद्दल मुंबई बँकेचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि आज निश्चितपणे या ठिकाणी आपण कार्यक्रम करत असताना आपण प्रतीक्षानगरचा विषय मांडलेला आहे, कारण प्रतीक्षानगरमध्ये आपलं हे बांधकाम या ठिकाणी होणार आहे। आणि आता मुंबईमध्ये ज्या प्रकारचं क्लस्टर रिडेव्हलपमेंट आपण सुरू केलेलं आहे, मुंबईकरांच्या मनामध्ये हा विश्वास तयार झाला आहे। जेव्हापासनं BDD चाळीत राहणाऱ्या 120 फुटात राहणाऱ्या व्यक्तीला 550 फुटाचं घर हे त्या ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये मोफत मिळालं, त्या दिवशीपासनं मुंबईकरांना हा विश्वास आला की महायुतीचं सरकार हे गरिबाला घर देणारं सरकार आहे, हे केवळ आश्वासन देणारं सरकार नाही आहे। आणि आता वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या आहेत आणि म्हणूनच आता आम्ही ज्या ज्या भागांमध्ये जातो त्या भागांमधनं अशाच पद्धतीनं क्लस्टर रिडेव्हलपमेंटच्या या ठिकाणी मागण्या आमच्याकडे येत असतात। प्रतीक्षानगर जे आहे इथे जवळपास 88 बिल्डिंग आहेत, ट्रान्झिट कॅम्प्स आहेत आणि या ठिकाणी जवळपास 6200 टेनंट्स या ठिकाणी राहतात। आणि एकूणच आता 30 वर्षापेक्षा जास्त काळ या ठिकाणी झाला असल्यामुळे
थोडं लँड सेटलिंग देखील चाललेलं आहे, काही इमारती त्या ठिकाणी धोकादायक देखील होत आहेत आणि म्हणून त्यांची इच्छा आहे की आमचं रिडेव्हलपमेंट या ठिकाणी झालं पाहिजे. आणि म्हणून ज्या प्रकारे आपण अभ्युदय नगरचं या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे आता म्हाडाचे व्हीपी या ठिकाणी आहेत. संजीव जयस्वालजी, तुम्हाला मी आजच या ठिकाणी निर्देशित करतो की त्याच धर्तीवरच अभ्युदय नगर वगैरे आपण जे केलं आहे त्याच धर्तीवर प्रतीक्षा नगरचा देखील आपण प्रस्ताव तयार करा. इथल्या लोकांना एकत्रित घेऊन प्रतीक्षा नगरलाही म्हाडाच्या माध्यमातून उत्तम अशा प्रकारची घरं इथल्या सगळ्या रहिवाशांना आपण कशी देऊ शकू आणि त्यांचाही चांगल्या घरात राहण्याचा जो काही त्या ठिकाणी त्यांचं स्वप्न आहे, मोठ्या घरात राहण्याचं जे स्वप्न आहे ते कसं आपण पूर्ण करू शकू याचा आराखडा तात्काळ आपण तयार करावा, अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. आणि आज पुन्हा एकदा एक अतिशय चांगल्या कार्यक्रमाकरता प्रवीण भाऊ तुम्ही आम्हाला बोलवलं. आता तुम्ही जसं रेकॉर्ड वेगात जमीन मिळवली, परवानग्या मिळवल्या, त्या ठिकाणी बांधकामाची सुरुवात आता तुम्ही आजपासून करताय, तसंच रेकॉर्ड वेळेमध्ये याचं उद्घाटन देखील झालं पाहिजे. ते म्हणतात तुमच्या काळातच करणार आहे, मी पुन्हा येणारच आहे, म्हणजे इथे उद्घाटन करायला आपला नाराज आहे, मी पुन्हा येईल. त्यामुळे जिथे भूमिपूजन केलं तिथे उद्घाटनाला जातो म्हणजे जातोच. त्यामुळे आपण अतिशय वेगानं हे काम या ठिकाणी पूर्ण करावं, अतिशय दर्जेदार अशा पद्धतीचं काम करावं आणि सहकार क्षेत्रामध्ये सहकार भवन हे कसं असलं पाहिजे हे सहकारातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे, अशा प्रकारचं सहकार भवन असलं पाहिजे. अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो. मी असेन, बाबासाहेब असतील किंवा भोयरजी असतील, आमचं आजपासूनच उद्घाटनाकरता मी बुकिंग करतो. बाकी तर मंत्री येतीलच, पण आमचंही आपण या ठिकाणी बुकिंग घ्या आणि वेळेत या ठिकाणी आपण हे उद्घाटन करा, अशा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आणि नगरसेवक श्री प्रकाश दरेकर यांना आभार व्यक्त करण्याची मी विनंती करते.